नमस्कार, मी करणसिंह पवार. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कृषी विषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. तुरीला बाजारात 9,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी तूर पीक काढण्यासाठी धडपड करतायत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तूर पिकांचं नुकसान झालंय. यावर्षी लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय. अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण 1 किलो निर्यात संत्र्यामागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क आहे. आयात शुल्कात 50% म्हणजे किलो मागे 44 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. पालघरमधील नंडोरे येथील कारखान्यात लाकडाचा भुसा आणि रसायनांचा वापर करून बनावट जिऱ्याची निर्मिती केली जात होती. जागृती एंटरप्राइजेस नावाचा हा जिरं तयार करणारा कारखाना सील केला असून पुढील कारवाई ही सुरू आहे. विदर्भात वातावरणात अचानक बदल दिसून येतोय. काही दिवसांपूर्वी उबदार वातावरण जाणवत असताना आता पुन्हा थंडीने जोर धरलाय. विशेषतः रात्री थंडीची तीव्रता अधिकच वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटू लागलेत. जिल्ह्याचे किमान तापमान 10.2 अंशांवर आले. यामुळे गोंदिया जिल्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर थंडी जाणवू लागली. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कुठल्याही प्रकारे वाढ होताना दिसत नाही. मात्र आता गव्हाच्या दरात ही घसरण सुरू झाली. यंदाच्या हंगामातील गहू येत्या महिनाभरात बाजारात दाखल होणार आहे. मात्र दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाले, तर बाजारात प्रत्येकच शेतमालाचे दर हे कोसळू लागले. सद्यस्थितीत तूर वगळता इतर कोणत्याच शेतमालास अपेक्षित असे दर मिळत नसल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळतं. नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये पहिल्यांदाच आंब्याची जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाल्याचं पाहायला मिळतंय. व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे 360 आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली. देवगडमधून 250, रत्नागिरी राजापूरमधून 80, बाणकोटमधून 40 आंब्याच्या पेट्या आल्या असून क्वालिटीनुसार दर मिळत आहे. 7,000 ते 12,000 असा एका पेटीत भाव मिळाला असल्याचं व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितलं. अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सरासरी दर हा 9,500 रुपयांवर पोहोचलाय. गेल्या काही दिवसात तुरीचा दर हा सुधारलाय. स्थानिक बाजार समितीत तुरीला कमाल 10,530 रुपये आणि किमान दर 8,500 रुपयांवर आहे. तुरीच्या दरात सुधारणा दिसून येते. शेतकऱ्यांची तूर काढणी बहुतांश प्रमाणात आटोपली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील तुरीची काढणी सुरू आहे. एकीकडे तूर काढणी तर दुसरीकडे तुरीची आवक ही सुधारत आहे. पैठण तालुक्यात 21,920 हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली असून ज्वारी पिकांचा सर्वाधिक पेरा करण्यात आलाय. तर गहू पेरणी क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी दिली आहे. सध्या ज्वारी गव्हाचं पीक हे जोमात असून ज्वारीचे जोमदार ताटे आणि टपोरी कणसं आता पूर्ण भरायला लागले. येत्या महिन्यात ज्वारी काढणीचं काम सुरू होईल. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 950 रुपये इतका भाव मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला 1,600 रुपये ते 1,150 रुपये इतका भाव मिळाला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे 900 रुपयांची घसरण झाली. लासलगावसह मनमाड, नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. कांद्याच्या भावात घसरण होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले. हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचं प्रकरण हे ताजे असताना आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली. दुष्काळी स्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आपलं रक्तच विक्रीला काढलंय. आमचं रक्त विकत घ्या पण अन्नधान्य द्या, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली. दरम्यान स्वतःच्या रक्त विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील तपोवन गावातील शेतकऱ्यांनी आता चक्क आपलं रक्त विकायला काढलेलं आहे. बघू शकता की हेच ते शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकट असताना शेतकऱ्यांना पीक मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चक्क आपलं रक्त विकायला काढलेलं आहे. रक्त विकत घ्या आणि आम्हाला अन्नधान्य द्या, अशा प्रकारचे बोर्ड या ठिकाणी आपण लावल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूयात. बापू, मला सांगा, या ठिकाणी आपण रक्त विकत घ्या म्हणून बोर्ड लिहिलाय, काय मागणी सरकारकडे? आम्हाला एक तर राशन मिळत नाही, एक तर नापिकीचं साल झालं, दुष्काळी साल झालं, कर्जमाफी नाही,
आणि दुसरी गोष्ट की आमच्या खात्यामध्ये कोणतेही अनुदान अजून मिळालं नाही, पीक विमा मिळाला नाही. मग त्यामुळे आम्ही करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे. लेकर बाळा उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकऱ्याच्या ताटात अन्नाचा कण सुद्धा मिळत नाही. तुमच्या पिकांची परिस्थिती कशी होती यावेळेस? अतिशय वाईट परिस्थिती होती. त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं. त्याचा सर्वे केला पण त्याचा अजून आम्हाला कोणतं बेनिफिट मिळालं नाही, त्याचा फायदा मिळाला नाही. गारपीट आणि अतिवृष्टी झालेली आहे. त्यातल्या त्यात आम्हाला कोणताही लाभ नाही, कोणते विमा नाही, कोणतं काही मिळालेलं नाही. म्हणून आम्ही हे आमचं रक्त विक्रीला काढलेलं आहे. त्याचा असं आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. मग आता करायचं काय? आमच्याकडे पर्याय काय? आमच्या खायला आम्हाला अन्नाचा घास सुद्धा नाही. म्हणून आम्ही सरकारकडे मागणी आहे की 10 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू आणि 1 किलो तेल हे मागणी केलेली आहे की आमचं रक्त घ्या पण आम्हाला खायला द्या. आश्वासन सरकारनं दिलेली आहे, पीक विम्याचं दिलेलं आहे, काही सर्व दिले आहेत, पण काही आम्हाला भेटलेलं नाही. अजून 1 रुपया भेटलेला नाही. घरकुलाचा लाभ नाही, कोणताही लाभ नाही. आपण जर बघितलं असेल की यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊन देखील 1 रुपयाचा पीक विमा सरकारने यावर्षी भरायला लावला. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 1 रुपया सुद्धा आला नाही, शेतकऱ्यांना पीक मिळालं नाही. त्यामुळे शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 950 रुपये इतका भाव मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला 1600 रुपये ते 1150 रुपये इतका भाव मिळाला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे 900 रुपयांची घसरण झाली. लासलगावसह मनमाड, नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. कांद्याच्या भावात घसरण होत असल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेत. आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भाव गडगडल्याचंही बोललं जातं. सरकारने शेतकऱ्याचं सरकार म्हणून असं आव्हान आणणारं सरकार, या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणलेलं आहे. कांद्यावर निर्यात बंदी करून या सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांना रडकुंडे आणलेलं आहे. आज निर्यात बंदी केल्यामुळं आज या लासलगाव बाजार समितीत कांदा 7 ते 8 रुपये दराने विकतोय. जर भांगारचे भाव आपण 15 रुपये भांगार विकतोय आणि आमचा हा कांदा जो खाण्यायोग्य आहे तो कांदा आज 7 ते 8 रुपये दराने विकतोय. तर मी या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. या सरकारने या कांद्यावर निर्यातबंदी लादून अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी आणलेलं आहे. तर या सरकारने त्वरित ही कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा द्यावा असं माझं या सर्वसामान्य कांदा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझं म्हणणं आहे. सिंधुदुर्गमध्ये ग्रामीण बाजारात सध्या मोठी गर्दी होताना दिसून येते. सध्या भाज्या, काजू, कडधान्ये, नारळ, सुके मासे यांचा हंगाम सुरू असून चाकरमानी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिक या वस्तू खरेदीसाठी बाजारात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळमध्ये सध्या बाजारात गर्दी दिसून येते. ग्रामीण भागातील नागरिक तांदूळ, पोहे, आमसुले, फणस, गावठी भाज्या, चिंच, पीठ या वस्तू विक्रीसाठी घेऊन येत आहेत. गावठी बाजारामध्ये आमच्या घराच्या परसबागेमध्ये जेवढ्या ज्या भाज्या तयार होतात त्या आतापर्यंत आम्ही कुठेतरी टाकत होतो. कारण बाजारपेठेमध्ये येण्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी बसण्यासाठी जागा हे सगळं उपलब्ध नव्हतं. परंतु आता या सगळ्या गोष्टी आम्ही सहज इथे आणून विकू शकतो. देवाणघेवाण हे बाजारात सुद्धा आता होते. एक चांगला उपक्रम राबवला गेला सगळ्याच्या सहकार्याने. पंचायत समिती म्हणा, आपले गावठी बाजार समिती म्हणा किंवा इतर जे काही लोक आहेत, देवाणघेवाण किंवा मित्रमंडळ किंवा व्यापारी, ह्या सगळ्या गोष्टीतून देवाणघेवाण चांगली व्हायला लागली. त्याच्यात एक आम्हाला सरळ आणि सोपं एक चलन हाती यायला लागलं. आमचे दिवस चांगले व्हायला लागले. अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण 1 किलो निर्यात संत्र्यामागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क आहे. आयात शुल्कात 50% म्हणजे किलो मागे 44 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे खचून गेला. जिल्ह्यात 8 लाख हेक्टर शेतजमीन असून 5 लाख हेक्टर जमीन ही नापीक आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. नापीक जमिनीचा मुद्दा शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांनी राज्य सरकारकडे मांडलाय. त्याची दखल घेत नापीक जमीन सुपीक करण्यासाठी कोल्हापूरचा पॅटर्न राबवण्यात येणार आहे. भूमिगत निचरा पद्धतीचा अवलंब झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र सरकार केवळ आश्वासन देते, काहीच करीत नसल्याचा आरोपही या दरम्यान करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात अतिवृष्टीने नुकसान झालं, तर दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नसल्याचे ओरड ह्या ठिकाणी होत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि चिबाड जमिनीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सरकार त्या पाठीशी नसल्याची ओरडसुद्धा होत आहे. मात्र तुमच्या प्रयत्नाने चिबाड जमीन जी आहेत ही आता सुपीक होणार आहे. कशी होणार आहे, काय सांगणार या संदर्भात तुम्ही? यवतमाळ जिल्ह्यात एकूण 8 लाख हेक्टर जमिनीचं क्षेत्र आहे. त्यापैकी चिबड जमीन आमच्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 5 लाख हेक्टर आहे. तर आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने लोअर पैनगंगा प्रकल्प करण्याच्या आधी चिबड जमीन सुधारणा कराव्या. कारण जोपर्यंत चिबाड जमीन सुधारणा होणार नाही तोपर्यंत खरीप हंगाम शाश्वत होणार नाही आणि जोपर्यंत खरीप हंगाम कोरडवाहू शाश्वत होणार नाही तोपर्यंत सिंचन करण्यात काहीही अर्थ नाही आहे. हवामानातील जे बदल आहे त्या बदलानुसार आपण यावर्षी उपभोगलं की 310 मिलीमीटर पाऊस यवतमाळ जिल्ह्यात एका 24 तासाच्या आत पडला आणि 310 मिलीमीटर पाऊस जो शेतात पडतो त्याचा निचरा होणे अत्यंत आवश्यक होतं. शेतकऱ्याला न्याय द्यायची या सरकारची मानसिकता नाही आणि मागच्या वेळेस विम्याच्या पैशासाठी आम्ही मोठं आंदोलन केलं. अजूनपर्यंत विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नाही. जे अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांच्या खात्यात अजून पैसे येऊन नाही राहिले. त्याच्यातही जाचकडी आहे. अटी असल्यामुळे ते पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात चालले नाही. ते शासन दरबारी तिजोरीतच जमा आहे. येणाऱ्या काळामध्ये चिबाड जमीन ही सुपीक होईल का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.